नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. दिनांक 14 मे रोजी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटक यांच्या नेतृत्वाखाली गुणवंत पाटील हांगरगेकर यांच्या निवासस्थानी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत काही समविचारी पक्ष सोबत घेऊन, काही समविचारी संघटना सोबत घेऊन, काही समविचारी चळवळी सोबत घेऊन ही निवडणूक ताकदीने लढवायचं ठरवलंय. आणि स्वतंत्र भारत पक्षाचे साधारण 30-31 उमेदवार यात रिंगणात असतील आणि हे सगळे जिंकून येण्याच्या ईर्षेने लढतील. अभी नाही तो कभी नाही या ईर्षेने लढतील. आणि शेवटी आज जी राजकीय बजबजपुरी झाली आहे ती बजबजपुरी कायमची थांबवून जनतेमध्ये लोकशाहीबद्दलचा विश्वास वाढवण्याचं काम, तुमचं मताचं मूल्य बेकार गेलं नाही एवढा विश्वास निर्माण करण्याचं काम, लोकशाही वाचवण्याचं काम, जसं मांजर कोण्या बाजूने फेकलं की म्याव म्हणतं तसं आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवून विधानसभेमध्ये हे 30-31 आमदार निवडून जातील यासाठी सर्व ताकदीने सर्व मित्रांना सोबत घेऊन लढतील. आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की साधारण 4 ते 5 जागा या जिल्ह्यातून विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून लढवाव्या अशी चर्चा इथे झाली. 2024च्या विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्यातील 5 मतदारसंघामध्ये 5 उमेदवार उभे राहणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका ज्या काही लढवायच्या आहेत त्यापैकी नांदेड जिल्ह्यातल्या 5 विधानसभेच्या आढावा बैठकीसाठी आदरणीय वरिष्ठ नेते माजी आमदार स्वतंत्र भारत पक्षाचे शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब आज या बैठकीला उपस्थित होते. आमच्या जिल्ह्याचे आदरणीय नेते गुणवंत पाटील हांगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट धोंडीबा पवार, नांदेड जिल्ह्यातील माजी सर्व जिल्हा प्रमुख, आजी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे आजच्या मीटिंगला उपस्थित होते. आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढणार आहोत. 5 मतदारसंघात मुखेड मतदारसंघामध्ये गुणवंत पाटील हांगरगेकर, भोकर मतदारसंघामध्ये रामराव पाटील कोंढेकर, नांदेड उत्तर मधल्या उमेदवाराचं आज नाव सांगता येणार नाही, संभाव्य उमेदवार आहेत. हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव शिंदे आणि किनवट मतदारसंघामध्ये त्रिभुवनसिंह ठाकूर, रमेश पाटील कदम अशा आमची तयारी चालू आहे जिल्ह्याच्या वतीने. आदेश दिल्यास मी कुठलीही निवडणूक लढायला तयार आहे. मुखेड हा माझा तालुका आहे आणि त्याच्यामुळं जर पक्षाने आदेश दिल्यास मी ते लढायला तयार आहे. मुखेडमध्ये कामही आहे. मागच्या इलेक्शनमध्ये मी 1995ला 2000 मतांनी हारलेला आहे. त्यावेळी ते रिझर्वेशन होतं, आता ओपन आहे. आणि त्या पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचा प्रश्न कुणीच मांडत नाही. विधानसभेमध्ये प्रमुख माणसं जाऊन शेतीच्या विषयी मांडण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे शेतीवर संकट येणारे आहे त्याबद्दल कुणीही विचार करायला तयार नाही. आणि पक्षापक्षामध्ये तुकडेबाजी झालेली आहे आणि जनतेचा विश्वास कोणावरच राहिलेला नाही. त्याच्यामुळे शेतकरी संघटनेकडे एक आशेने जनता बघती आहे आणि ह्या चळवळीचं एक वेगळं महत्व आहे, एक महात्म्य आहे. आणि त्याच्यामुळं शरद जोशीच्या आशीर्वादानं खुलीकरणाचं जी काही मांडणी शेतीच्या बाबतीत व्हायला पाहिजे ते ऑल इंडिया लेवलवर आम्ही करतच आहोत, पण सभागृहातही व्हायला पाहिजे. या निमित्तानं हे आंदोलन म्हणून ही लढाई मोठी होणार.